ज्यांना आख्यान पाहायची आवड आहे त्यांनी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. वाचे स्टेशनच्या वॉकेबल डिस्टन्सवर सिडको एक्झिबिशन सेंटरच्या ओपन ग्राउंडवर आख्यानाचा प्रोग्राम 24 तारखेला संध्याकाळी ठेवण्यात आला होता. ग्राउंडच्या एंट्रीला पोहोचून ब्रॉन्झ पास कलेक्ट करून ग्राउंडवर गेलो. तिकडचा एक्सपिरियन्स मिक्स्ड होता. कलाकाराचे सादरीकरण अप्रतिम होते, परंतु व्यवस्थापनात अनेक इश्यू जाणवले. तुम्ही ह्या लोकांची चिडचिड ऐकू शकता. वॉशरूमची व्यवस्था ही ग्राउंडच्या एंडला केल्यामुळे लोकांना गर्दीतून जाण्यासाठी स्ट्रगल करावा लागत होता. ब्रॉन्झ पासच्या एरियापासून स्टेज हा 300 मीटरच्या अंतरावर असल्यामुळे सामान्य जनतेला स्टेजवर फारसं काही दिसत नव्हतं. मागे बसलेल्या जनतेपर्यंत साऊंडचा आवाजही नीटसा पोचत नव्हता आणि स्क्रीनवरचंही फारसं नीटसं दिसत नव्हतं. 20 रुपयाची पाणी बॉटल 50 रुपयाला विकली जात होती. गरमी असल्यामुळे 6000 लोकांच्या गर्दीतही जीव घुसमटल्यासारखा होत होता. अशा सर्व प्रसंगामुळे मी एकच सांगेन, आख्यान बघायचं असेल तर नाट्यगृहात आख्यानाचा शो असेल त्यावेळी जाऊन बघा. ओपन ग्राउंडला आख्यानाचा शो असेल तर मुळात जाऊ नका. त्यावेळेस पैसे आणि वेळ दोन्ही वाया जायची शक्यता जास्त आहे. हा आमचा छोटासा अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा हाच या व्लॉगचा उद्देश. मंडळी, तुम्हीही आख्यानाला गेला असेल तर तुमचाही एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की सांगा.